एकेकाळी भारतावर 150 वर्ष राज्य करणारा इंग्रजांचा देश यूके, भारताची प्रचंड मोठी लूट करून या लोकांनी अमाप संपत्ती आपल्या मायदेशी नेली। जगभर एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य कधी मावळत नव्हता त्या यूकेची आजची अमेरिकेच्या समोरची परिस्थिती पाहिली तर त्यांचीच दया येते। त्यात इंग्लंडची दया यायला आणखी एक कारण म्हणजे 14 जून 2025 ला भारताच्या जवळच्या हिंदी महासागरात यूकेच्या रॉयल नेव्ही आणि एअर फोर्सचा एक युद्ध सराव चालू होता। या युद्ध सरावादरम्यान त्यांचं एक विमान भरकटलं आणि त्याला आपल्या मूळ जागेवर युद्धनौकेवर जाता येईना। विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड होता म्हणून विमानाच्या पायलटनं जवळच्या भारताच्या तिरुवनंतपुरम एअरपोर्टला स्क्वॅक 7700 असा मेसेज पाठवला। अत्यंत इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये एखादं विमान असा संदेश पाठवत असतं, त्यामुळे तिरुवनंतपुरम विमानतळानं या विमानाला भारतात एअरपोर्टवर उतरायची परवानगी दिली। बरोबर 14 जूनच्या रात्री 9:30 हे विमान भारताच्या तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर उतरलं। त्यावेळी इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध चालू होतं। या युद्धाचंच काहीतरी कारण असेल असा समज सर्वांचा झालेला, म्हणून हे विमान कदाचित भारतात उतरलं असेल। पण अमेरिकेनं इंग्लंडला विकलेलं जगातलं सर्वात आधुनिक असं हे विमान 21 दिवस झाले तरी आपल्या जागेवरून उडू देखील शकत नाहीये। उडायचं लांब ते जागेवरून हलू देखील शकत नाहीये, अशी त्या विमानाची सध्या परिस्थिती झालेली आहे। एखादा तांत्रिक बिघाड असेल तर 1-2 दिवसात विमान परत न्यायची व्यवस्था कुठल्याही देशाचं सरकार करतं, पण म्हणूनच म्हटलं एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनला आपलं विमान परत देखील घेऊन जाता येत नाहीये। इतके हतबल ते आज कसे काय झाले? मागच्या 21 दिवसापासून त्यांचं हे विमान इथंच ठेवून का बसले? म्हणूनच या सध्या जगातल्या सगळ्यात आधुनिक विमानाची आणि ब्रिटनची थट्टा भारतातले अनेक लोक करत आहेत। लोकांनी काय काय थट्टा केली ते आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहूयाच, पण सर्वात अगोदर पाहूया हे विमान परत का जात नाही। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। अमेरिकेनं यूकेला विकलेलं हे विमान 918 कोटी रुपये किमतीचं आहे। हे विमान एक स्टेल्थ फायटर जेट आहे, म्हणजे एखाद्या देशाच्या हवाई हद्दीत शिरल्यानंतर ते रडार वेव्स ॲब्सॉर्ब करून घेतात, शोषून घेतात, त्यामुळे विमान आपल्याला त्या हद्दीत शिरलंय हे समजत नाही। या विमानाची खासियत म्हणजे या विमानाला रनवेची गरज नाही। हेलिकॉप्टर जसं लँड करतं आणि हवेत उडतं तशा प्रकारे हे विमान हवेत उडू शकतं। याच्यामध्ये जी शस्त्रास्त्र आहेत ती लपवलेली आहेत। सध्या हे विमान US मरीन आणि रॉयल नेव्ही यांच्याकडेच आहे। लॉकहेड मार्टिन या अमेरिकन कंपनीनं बनवलेलं हे विमान आहे, पण जगातलं एवढ्या सगळ्या टेक्नॉलॉजीनं भरलेलं हे विमान जरी असलं तरी सध्या या विमानाला अजिबात कसं काय उडता येत नाही असा प्रश्न अनेक लोकांना पडलाय। सुरुवातीला झालं असं की या विमानाचं इंधन संपलं म्हणून हे विमान इमर्जन्सी उतरवावं लागतंय असं सांगितलं गेलं। विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असं नंतर सांगितलं गेलं। त्यानंतर विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये काहीतरी बिघाड झालाय असं सांगितलं गेलं आणि शेवटी आता कळतंय की विमानाच्या चाकामध्ये काहीतरी बिघाड झालाय, त्यामुळे हे विमान दुरुस्त होत नाहीये। आता इंग्लंडचं हे अतिशय हायफाय विमान असल्यामुळे या विमानाच्या जवळ देखील जायची परवानगी भारताच्या कुठल्याही व्यक्तीला नाही। भारताने मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण यूकेनं सांगितलं आम्हाला मदत वगैरे काही नको, आमची माणसं ब्रिटनमधून येतील आणि त्यांचं काम करतील। मग आता 21 दिवस झाले ब्रिटनमधून अनेक टेक्निशियन येत आहेत आणि परत जात आहेत, पण विमान दुरुस्त मात्र कुणाच्यानं होत नाही। आणि यूके जास्त काही करू शकत नाही, कारण या विमानाचं डिझाईन, सॉफ्टवेअर, याच्यातली स्टेल्थची टेक्नॉलॉजी म्हणजे हे विमान लपून राहण्याची टेक्नॉलॉजी, हे सगळ्या गोष्टी अजून देखील US कडे आहेत। म्हणजे अमेरिकेनं सांगितल्याशिवाय, अमेरिका स्वतः इथं आल्याशिवाय या विमानामध्ये काहीच बदल इंग्लंड करू शकत नाही। नाहीतर पासवर्ड नसलेला फोन जसा लॉक होतो त्याचं काही करता येत नाही, तशीच अवस्था या विमानाची आहे। हे विमान अमेरिका, UK सोडून इतरही काही नाटोचे सदस्य आहेत ते वापरतात, त्यामुळे भारतासारख्या देशानं या विमानाची टेक्नॉलॉजी पाहू नये किंवा भारताला त्याची माहिती होऊ नये म्हणून UK सरकारनं आपली माणसं इथं उभी केलेली आहेत। हे विमान कित्येक दिवस इथं उघड्यावर उभं होतं, नंतर हे विमान आता हँगरमध्ये ठेवायला सांगितलं। त्यानंतर देखील इंग्लंडचं सरकार हँगरमध्ये ठेवायला तयार नव्हतं, कारण त्यांचं म्हणणं असं की आम्हाला हे विमान आकाशातून नेहमी बघत राहायचं आहे की दुसरं कुणी त्याच्या जवळ तरी जात नाही ना। त्यामुळे विमानाचा पायलट आणि इतर जे क्रू मेंबर्स आहेत ते बरेच दिवसापासून विमानासोबत ठिय्या मांडून बसलेत। 2022 साली असंच अमेरिकेचं एक विमान हे त्यांच्या कॅरियरवर म्हणजे शिपवर परत जात असताना क्रॅश झालं आणि साऊथ चायना सी मध्ये समुद्रात पडलं।
अमेरिकेनं ते जिथं पडलं त्याच्या सर्व बाजूंनी जागेला ब्लॉक केलं, लॉक केलं आणि जेणेकरून त्या विमानाची बॉडी किंवा इतर पार्ट्स समुद्रात खोल जाऊन पडल्यानंतर देखील कुणाला सापडू नयेत. इतकी सुरक्षितता हे विमान ज्याच्याकडे आहे त्याला बाळगावी लागते. ब्रिटिश हाय कमिशननं भारतानं त्यांना जी मदत केलेली आहे त्याबद्दल भारताचे आभार मानलेले आहेत. हे विमान इथं उभं करण्यासाठी सध्या UK सरकार भारताला 26,000 रुपये प्रत्येक दिवसाला भाडं देत आहे. युकेनं आता असा निर्णय घेतलाय की हे विमान हवेत उडून रिटर्न युकेला कधीच जाऊ शकत नाही. त्यामुळे हे विमान इथंच डिसमॅन्टल करायचं, म्हणजे याचे सगळे पार्ट्स काढायचे, याची विंग्स, चाकं या सगळ्या गोष्टी काढायच्या आणि हे विमान परत न्यायचं. त्यात असं समजते की ही चाकं हवेत विमान गेल्यानंतर शेक होतात किंवा उतरताना शेक होतात, म्हणजे हलतात. त्यामुळे देखील कदाचित हे विमान उडत नसेल. C-17 ग्लोब मास्टर नावाचं एक विमान आहे. हे एक मोठं कार्गो विमान आहे. या विमानामध्ये या F-35 विमानाचे सगळे खोललेले पार्ट्स टाकून हे विमान परत न्यायचा विचार सध्या ब्रिटन करते आहे. कदाचित पुढच्या काही दिवसात ही गोष्ट होईल. अमेरिकेच्या या सर्वात आधुनिक विमानाची अशी परिस्थिती असताना अमेरिका इतर नाटो सदस्यांना सध्या असं सांगते, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सांगतायत की तुम्ही तुमचा डिफेन्सचा जो खर्च आहे तो बजेटच्या 2.5% किंवा 3% 5% घ्या. अशी परिस्थिती होत असेल, असं विमान बंद पडत असेल, ब्रिटनसारख्या देशाची अशी जर आबरू चव्हाट्यावर येत असेल तर हे विमान भविष्यात विकत कोण घेणार असा प्रश्न या नाटोच्या सदस्य असणाऱ्या इतर राष्ट्रांना पडलाय. भारतात मात्र लोक या विमानाची आणि पर्यायानं ब्रिटन अमेरिकेची थट्टा करत आहेत. काही लोकांनी या विमानाचं आधार कार्ड तयार केले कारण हे विमान भारतीय झालंय असं त्या लोकांचं म्हणणं आहे. तर काही लोकांनी इतर काही मीम्स या विमानाबद्दल केलेले आहेत. यामध्ये एक मीम सर्वात जबरदस्त आहे, ते केरळच्या टुरिझम डिपार्टमेंटनं केले. त्यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये केरळचं वातावरण आणि त्यामध्ये राहिलेलं हे विमान दाखवलंय आणि म्हटलंय की केरळ इतकं सुंदर आहे की मला आता परत जावंच वाटत नाही असं हे विमान म्हणते. ब्रिटनचे टेक्निशियन हे विमान परत न्यायचा प्रयत्न करताना देखील खट्टा मिठ्ठामधला हा फेमस सीन दाखवलाय. 918 कोटी रुपयांचं हे विमान एका भारतीय युजरनं OLX वरती 35 कोटी रुपयांना विक्रीसाठी लावले. त्यामुळे या विमानाच्या निमित्तानं भारतातले लोक ब्रिटनची थट्टा करताना थकत नाहीयेत. या विमानाचं झालंय काय किंवा या विमानाचा प्रॉब्लेम काय यापेक्षा हे विमान परत जाऊ शकत नाही ही गोष्ट सगळ्यात जास्त चर्चेची गोष्ट झालेली आहे. आणि फक्त भारतातच चर्चा होते असं नाही, अगदी न्यूयॉर्क टाइम्समध्ये किंवा इंग्लंड आणि अमेरिकेतल्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये या विमानाची थट्टा केली जाते. यामध्ये अजून काय अपडेट येतात किंवा अजून काय नवीन माहिती मिळते ते आपण पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद.